मी प्राध्यापक सुरेखा गायकवाड, स्वातंत्र्य सैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालय, पूर्णा, सहयोगी प्राध्यापक व गृहविज्ञान विभाग प्रमुख. आज BA द्वितीय वर्ष, सत्र चौथे, पेपर 10वा, गृहव्यवस्थापन, प्रकरण 3, कार्य सरलीकरण म्हणजेच वर्क सिम्प्लिफिकेशन याविषयी माहिती सांगणार आहे. कार्य सरलीकरण म्हणजेच वर्क सिम्प्लिफिकेशन या प्रकरणात आपण कोणकोणत्या बाबींचा अभ्यास करणार आहोत हे पाहूयात. या प्रकरणात कार्य सरलीकरणाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स जाणून घेणार आहोत. कार्य सरलीकरणाची परिभाषा म्हणजेच डेफिनेशन्स हे पण पाहणार आहोत. कार्य सरलीकरणाची तत्वे, प्रिन्सिपल्स ऑफ वर्क सिम्प्लिफिकेशन, त्यानंतर कार्य सरलीकरणाचे परिवर्तनाचे वर्ग म्हणजेच क्लासेस ऑफ चेंज आणि कार्य सरलीकरणाचे तंत्र, टेक्निक्स ऑफ वर्क सिम्प्लिफिकेशन आणि कार्य सरलीकरणाचे तक्ते म्हणजेच चार्ट्स ऑफ वर्क सिम्प्लिफिकेशन हे पाहणार आहोत. प्रथमतः आपण कार्य सरलीकरणाचे महत्त्व जाणून घेऊयात. तत्पूर्वी कार्य सरलीकरणाबाबत थोडीशी प्रस्तावना जाणून घेऊयात. सामाजिक परिवर्तनामुळे स्त्रियांना अर्थार्जनाकरिता बाहेर पडावे लागत असले तरी वर्षानुवर्ष चालत आलेल्या घरातील जबाबदारीचा वाटा तिला उचलावा लागतो. दिवसाचा बराचसा वेळ नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने घराबाहेर घालावा लागल्याने घरकाम करताना तिच्याकडे वेळ व श्रम ही साधनसंपत्ती कमी पडते. यामध्ये देखील काही स्त्रियांना काम करण्यास मिळणाऱ्या श्रम व वेळेच्या प्रमाणामध्ये भिन्नता आढळते. प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची पद्धत भिन्न असते. त्यामुळे वेगवेगळी कामे करताना प्रत्येकाच्या शरीराच्या विभिन्न हालचाली होत असतात. काम करण्याच्या स्थळाचा, तेथील मांडणी यांचा त्यावर परिणाम होत असतो. वेळ व शक्ती ही परस्पर संबंधित साधने आहेत. ही साधने उपलब्ध असल्याशिवाय कोणतेही काम पूर्ण होऊ शकत नाही. कोणतेही काम योग्य पद्धतीने व यशस्वी होण्याकरिता व्यक्तीजवळ वेळेविषयीची जागरूकता व गती अवधानता असणे आवश्यक असते. वेळेचे नियोजन करताना सर्व कामांना पुरेसा वेळ, उपलब्ध वेळात केली जाणारी कामे, त्यांची आवश्यकता या दृष्टीने विचार करावा लागतो. गती अवधानतेमध्ये कोणतेही काम करताना शरीराच्या किती हालचाली कराव्या लागतात, किती श्रम पडतात, किती अंतर चालावे लागते याबद्दलची जाणीव होते. कोणतेही काम करताना किती वेळ लागतो, लागणारा वेळ अधिक आहे काय याविषयीची जाणीव म्हणजे समयसूचकता होय. कामाला वेळ कमी पडत असेल तर कामाची गती वाढविणे, शक्ती अधिक वाढविणे यापैकी पर्याय शोधावा लागतो. कार्य सरलीकरणामध्ये या दोन्ही साधनसंपत्तीचा विचार केला जातो. काम करण्याची पद्धत सोपी, कमी श्रमाची व कमी वेळ खर्च करणारी असावी लागते. याविषयीचे अध्ययन औद्योगिक क्षेत्रात सर्वप्रथम फ्रेडरिक टेलर व गिलब्रेथ यांनी केले. टेलर यांनी विशिष्ट कामाकरिता वेळेचे प्रमाण, टाईम स्टँडर्ड ठरविण्याकरिता समय अध्ययन व गिलब्रेथ यांनी विशिष्ट कामाची सुधारित पद्धत, इम्प्रूव्ड मेथड शोधून काढण्याकरिता गती अध्ययन केले. हे दोन्ही अध्ययन परस्परांना पूरक आहेत. त्यामुळे कार्य सरलीकरणामध्ये या दोन्ही पद्धतीचा वापर करण्यात येतो. अलीकडे कार्य सरलीकरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बराच बदललेला आहे. दिवसेंदिवस याचे महत्त्व वाढत असल्याचे दिसून येते. आता आपण कार्य सरलीकरणाचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊयात. इम्पॉर्टन्स ऑफ वर्क सिम्प्लिफिकेशन. काम करण्याची सोप्यात सोपी पद्धत शोधून काढल्याने वेळ कमी लागतो. त्यामुळे वेळेची बचत होते. काम करताना लागणाऱ्या
शक्तीमध्ये कपात होते. काम करण्याच्या पद्धतीमध्ये परिवर्तन केल्यामुळे कमी अंतर चालावे लागल्याने शारीरिक श्रम कमी होतात व ऊर्जेची बचत होते. काम करीत असताना ते कमी श्रमात व कमी वेळेत झाल्याने मानसिक व शारीरिक थकवा याचे प्रमाण कमी होते. काम केल्यानंतर विशिष्ट प्रकारचे समाधान प्राप्त होते. काम करण्याची नवीन पद्धत शिकावयास मिळते. अशा रीतीने कार्यसरलीकरणाचं महत्त्व सांगता येईल. आता आपण कार्यसरलीकरणाची परिभाषा म्हणजेच विविध तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्या पाहूयात. डॉक्टर देवदास यांच्या मते वेळ आणि शक्ती यांच्या कमीत कमी उपयोगाने कार्य पार पाडण्याचे तंत्र म्हणजे कार्यसरलीकरण होय. निकेल आणि डॉर्सी यांच्या मते कार्यसरलीकरण म्हणजे कोणतेही काम करण्याची सर्वात सोपी, सरळ व जलद काम करता येणारी विचारपूर्वक शोधून काढलेली पद्धत होय. ग्रॉस आणि क्रॅन्डल यांच्या मते दिलेल्या वेळात व शक्तीनुसार जास्तीत जास्त काम करणे किंवा दिलेले काम पूर्ण करण्याकरिता कमीत कमी वेळ व कमीत कमी श्रमाचा वापर करणे म्हणजे कार्यसरलीकरण होय. ह्या 3 व्याख्या आपण पाहिलेल्या आहेत. आता आपण काम करण्याची योग्य व अयोग्य पद्धत ह्या आकृत्यांवरून जाणून घेऊयात. उभे राहताना सरळ उभे राहणं ही योग्य पद्धत आहे, तर वाकून उभे राहणं ही अयोग्य पद्धत आहे. वस्तू ढकलताना विशिष्ट रेषेत वाकून विशिष्ट अंतर ठेवून वस्तू ढकलल्यास ती सोपी वाटते, परंतु वस्तूच्या जवळ जाऊन वाकून अयोग्य पद्धतीने वाकून पाठीत बाक घेऊन जर वस्तू ढकलली तर त्या वस्तूवर योग्य दाब पडत नाही व वस्तू चांगली ढकलल्या जात नाही. शरीरावर ताण येतो. आता खालील वस्तू उचलण्यासाठी व्यवस्थित बसून वस्तू उचलल्यास तिला कमी श्रम लागतात आणि कोणतीही अवजड वस्तू उचलताना खाली न बसता कंबरेत वाकून वस्तू उचलण्याचा प्रयत्न केल्यास ती अयोग्य पद्धत असते, कारण त्यामुळे विविध अवयवांवर ताण पडू शकतो. आता आपण विभिन्न कार्य करण्याकरिता योग्य स्थिती कोणती याविषयी पाहूयात. उभ्याने काम करण्याकरिता योग्य उंची व ओट्याची योग्य उंची व योग्य अंतर हे महत्त्वाचे आहे. त्यानंतर भांडी घासताना किंवा स्वयंपाक करताना ओट्याची योग्य उंची असणे. त्याचबरोबर खुर्चीत बसून काम करताना देखील योग्य उंचीचा टेबल, लिखाणासाठी व वाचनासाठी योग्य खुर्ची आणि योग्य टेबल असणं हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर सिंकमध्ये भांडे धुताना सिंकची उंची आणि नळाचं तोटी व्यवस्थित याच्यावर असेल तर ओट्याला अधिक वाकून काम करायची गरज भासत नाही व त्यामुळे पाठीवर ताण देखील येत नाही. त्याचबरोबर फरशी पुसण्यासाठी खाली बसून पोचा करण्यापेक्षा वायपर किंवा हँडलचा पोचा जर वापरला तर कमी श्रम पडतात आणि फरशी देखील चांगली पुसल्या जाते. त्याचबरोबर इस्त्री करताना योग्य उंचीचा टेबल वापरल्यास इस्त्री करण्यासाठी कमी श्रम पडतात. अशा रीतीने कोणतेही कार्य करताना योग्य स्थिती शरीराची ठेवल्यास शरीर थकत नाही व त्या कामाचा दर्जा देखील सुधारतो. आता आपण कार्यसरलीकरणाचे तत्त्व जाणून घेऊयात. या ठिकाणी
कार्यसरलीकरणाचे एकूण 5 तत्वे आहेत. यामध्ये कार्यसरलीकरणाची अंमलबजावणी करण्याकरिता 5 तत्वांचा विचार केला जातो. यामध्ये कार्यपद्धतीचा अभ्यास, कार्याचे मूल्यांकन, आवश्यक बदल, सवयी बदलविणे आणि कामाची विभागणी या 5 तत्वांचा समावेश होतो. आता प्रत्येकाविषयी सविस्तर जाणून घेऊयात. पहिलं तत्व कार्यपद्धतीचा अभ्यास. टू स्टडी द वर्क मेथड्स. प्रत्येकाची काम करण्याची पद्धत भिन्न असते. व्यक्ती अनुभवाने, अभ्यासाने व निरीक्षणामुळे काम करणे शिकत असते. बरेचदा काम करण्याची पद्धत चुकीची किंवा अयोग्य असते. ज्ञान, सवयी, परंपरागत पद्धत, अनुकरण यामुळे बरेचदा ही पद्धत चुकीची असू शकते. काम करण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे वेळ व श्रम अधिक खर्च होतात. बदलत्या परिस्थितीनुसार काम करण्याच्या पद्धतीमध्ये परिवर्तन होणे आवश्यक असते. चुकीच्या कार्यपद्धतीमुळे वेळ व श्रम अधिक खर्च तर होतातच, सोबत कामाचा दर्जाही योग्य नसतो. त्यामुळे आपण करीत असलेल्या कामाच्या पद्धतीचा सखोल व सविस्तर अभ्यास करणे आवश्यक असते. दुसरं तत्व आहे कार्याचे मूल्यांकन. टू इव्हॅल्युएट द वर्क मेथड. आपण करीत असलेल्या कामाचे मूल्यांकन करावे. त्यामुळे कामाच्या पद्धतीतील चुका कोणत्या आहेत, कामाला किती वेळ लागला, काम करताना अनावश्यक शक्ती कोठे खर्च झाली, हे सर्व मूल्यांकनामुळे शक्य होते. याकरिता स्वतःच्या कामाबद्दल प्रश्न विचारल्यास सुधारणा कोठे व कोणत्या करणे शक्य आहे हे लक्षात येते. तिसरं तत्व आहे आवश्यक बदल. टू मेक द नेसेसरी चेंजेस. कार्यसरलीकरणानुसार कार्य करावयाचे असल्यास कामात आवश्यक बदल करणे जरुरीचे असते. काम करण्याची पद्धत बदलल्याशिवाय कामामध्ये सुधारणा घडून येत नाही. त्यामुळे बदल स्वीकारण्याची कार्यकर्त्याची मानसिक तयारी असावी लागते. चौथं तत्व आहे सवयी बदलविणे. टू चेंज द हॅबिट्स. कोणतेही कठीण काम सवयीने सोपे वाटते. काम करण्याची पद्धत चुकीची असली, अधिक श्रम व वेळ खर्च करणारी असली तरी वारंवार कार्य केल्याने ती पद्धत अंगवळणी पडते व पुढे तीच पद्धत योग्य वाटते. नवीन कार्यपद्धत उपयोगात आणावयाची असल्यास जुन्या सवयी बदलून नवीन सवयी लावाव्या लागतात. परंतु नवीन बदलविणे हे काम वाटते तेवढे सोपे नाही. मनुष्य नवीन सवय आत्मसात करायला लवकर तयार होत नाही. सवयी बदलण्याचे फायदे माहीत असूनही बरेचदा सवयी बदलल्या जात नाहीत. सोयीस्कर पद्धत उपयोगात आणण्याकरिता सवयी बदलविणे किती फायदेशीर आहे हे पटवून देऊन त्या दृष्टीने प्रामाणिक प्रयत्न केल्यास सवयी बदलविणे शक्य होते. उदाहरणार्थ, फरशी पुसताना खाली वाकून फरशी पुसणे सवयीने त्रासदायक वाटत नाही. त्याऐवजी मोठा रॉड असलेल्या स्पंजने फरशी पुसताना श्रम कमी पडतात हे माहीत असूनही सहज स्वीकारल्या जात नाही. पाचवं तत्व आहे कामाची विभागणी. टू डिस्ट्रीब्यूट द वर्क. कार्यसरलीकरणाचे कुटुंबातील सदस्यांमध्ये कामाची विभागणी करणे हे एक तत्व आहे. घरातील सर्व कामे एकाच व्यक्तीने करायची ठरविल्यास तिला वेळ व श्रम अतिशय जास्त प्रमाणात खर्च करावे लागतात. बरेचदा अतिशय थकवा आल्यामुळे कामाचा स्तर देखील खालावतो. वेळेअभावी बरीच कामे पडून राहतात. या सर्वांचा विचार करून कुटुंबातील सदस्यांमध्ये कामाची विभागणी केल्यास कामे सहजपणे व वेळ व श्रम खर्च करून कमी वेळ व श्रम खर्च करून होतात. ही विभागणी करताना सदस्याचे वय, आवडनिवड, फावला वेळ, शारीरिक व बौद्धिक शक्ती या सर्वांचा विचार करून कामाची विभागणी करावी. सर्वजण मिळून काम करीत असल्याने सहकार्य, एकात्मता या भावना निर्माण होतात. स्वतःच्या जबाबदारीची जाणीव निर्माण होते. त्यामुळे काम आपुलकीने पूर्ण केले जाते. आता आपण परिवर्तनाचे वर्ग म्हणजेच
कार्यसरलीकरणाचे परिवर्तनाचे वर्ग क्लासेस ऑफ चेंज याविषयी जाणून घेऊयात. कामात बदल केल्यास काम सोपं होतं. नेहमीच्या अयोग्य पद्धतीपेक्षा समय व ऊर्जेची बचत होणारी सुधारित पद्धत उपयोगात आणाव्या लागणाऱ्या सर्व परिवर्तनाचा समावेश यात होतो. 1940मध्ये सर्वप्रथम मार्विन मुंडेल यांनी या विषयावर शास्त्रशुद्ध अध्ययन करून काम करण्याच्या पद्धतीत परिवर्तन केले आणि म्हणून या वर्गांना मुंडेलचे परिवर्तनाचे वर्ग असे म्हणतात. मुंडेलने परिवर्तनाचे 5 वर्ग सांगितलेले आहेत. ते 5 वर्ग म्हणजे शरीराची स्थिती व गती यामध्ये परिवर्तन, चेंजेस इन बॉडी पोझिशन अँड मोशन, कार्यस्थळ व साधन सामग्रीमध्ये परिवर्तन, चेंजेस इन वर्कप्लेस अँड इक्विपमेंट, उत्पादनाच्या क्रमात बदल, चेंजेस इन प्रोडक्शन सिक्वेन्स, उत्पादनांमध्ये परिवर्तन, चेंजेस इन फिनिश्ड प्रोडक्ट, उत्पादनाच्या कच्च्या मालामध्ये परिवर्तन, चेंजेस इन रॉ मटेरियल. अशा पद्धतीने मुंडेलने परिवर्तनाचे 5 वर्ग सांगितलेले आहेत. त्यानंतर या 5 वर्गांचा अनेक वर्ष उपयोग केल्यानंतर ग्रॉस आणि क्रॅन्डल या ग्रह व्यवस्थापन तज्ज्ञाने या परिवर्तनाचे 3 श्रेणीत वर्गीकरण केलेले आहे. ते म्हणजे हात व शरीराच्या गतीमध्ये परिवर्तन, चेंजेस इन हँड अँड बॉडी मोशन, त्यानंतर कार्यस्थळ, संग्रहस्थळ व साधनसामग्रीतील परिवर्तन, चेंजेस इन वर्क स्टोरेज स्पेस अँड इक्विपमेंट, उत्पादनामध्ये परिवर्तन, चेंजेस इन प्रोडक्ट. अशा रीतीने हे 3 परिवर्तनाचे वर्ग सांगितलेले आहेत. यामध्ये मुंडेलच्या परिवर्तनाच्या 5 श्रेणीचे ग्रॉस आणि क्रॅन्डल यांनी 3 श्रेणीमध्ये परिवर्तन केलेले आहे. कामात परिवर्तन करून कार्यसरलीकरण करता येते. बरेचदा हे बदल शरीराच्या हालचालीमध्ये करावे लागतात. काम करीत असताना अनावधानाने अधिक हालचाली केल्या जातात. अधिक अंतर चालावे लागते. त्यामुळे शरीराच्या हालचाली अधिक होऊन ऊर्जेचा अपव्यय होतो. काम करण्याची जागा योग्य असणं देखील महत्त्वाचं आहे. जागा योग्य नसेल तर कामाचा ताण वाढतो. सामान ठेवण्याकरता असलेली कपाटे, माळे, फडताळे, पोटमाळे योग्य उंचीवर असतील तर तिथून सहज काढता येतात. तसेच श्रमबचतीच्या साधनांचा वापर केल्याने हालचालीत कपात होऊन वेळ कमी लागतो आणि कोणतेही काम करण्याकरिता लागणारे साहित्य ते काम करण्याकरिता कच्चा मालापर्यंत परिवर्तन व काम करण्याच्या क्रमामध्ये बदल केल्यास श्रम व वेळेची बचत होते. आता आपण प्रथम श्रेणीचे परिवर्तन कोणते आहे ते पाहूयात. हात व शरीराच्या हालचालीमध्ये बदल. यामध्ये कोणतेही कार्य करताना हाताच्या व शरीराच्या अनेक हालचाली होत असतात. त्यातील काही हालचाली अनावश्यक असतात व त्यामध्ये कपात करणे शक्य असतं. त्या दृष्टीने हे परिवर्तन आवश्यक आहे. प्रथम श्रेणीच्या परिवर्तनाचा विचार करताना हॅझल्टन आणि रॅसल यांनी सांगितलेल्या तत्त्वाचा वापर करावा लागतो. त्याकरिता काही परिवर्तनं आवश्यक आहेत. ते म्हणजे अनावश्यक हालचालीमध्ये कपात, कामाचा क्रम लावणं, कामाचे एकत्रीकरण करणं, त्यानंतर डाव्या हाताचा उपयोग, कामातील लय इत्यादीचा समावेश यामध्ये होतो. त्याचबरोबर शरीराची स्थिती, त्यानंतर गुरुत्वाकर्षणाचा वापर, कामाच्या मार्गात परिवर्तन, कौशल्य संपादन या गोष्टींचा समावेश यामध्ये होतो. प्रत्येकाविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात. प्रथम श्रेणीच्या परिवर्तनामध्ये अनावश्यक हालचालींमध्ये कपात कशी करावी. प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची एक विशिष्ट पद्धत असते. ही पद्धत व्यक्तिपरत्वे भिन्न असते. कोणतेही कार्य करताना अनेक प्रकारच्या हालचाली होतात. यापैकी अनावश्यक हालचाली कमी
करण्याकरिता योजना आखून त्या दृष्टीने विचार करणे आवश्यक असते. उदाहरणार्थ, पालक भाजी चिरताना एक एक फांदी स्वच्छ करून चिरण्यापेक्षा पालक भाजीची एक जुडी करून चिरल्यास हालचाल कमी होतात व काम कमी श्रमात सहजपणे चांगले होते. स्वयंपाक खोलीतून बैठक खोलीत 4 कप व चहा न्यावायचा असल्यास 2 फेऱ्या मारण्याऐवजी ट्रेमध्ये चहा नेल्यास चालण्याचे अंतर कमी होते. स्वयंपाक खोलीतून जेवणघरात अन्नपदार्थ नेताना ट्रॉलीचा किंवा ट्रेचा वापर केल्यास कमी श्रम लागतात. आता आपण कामाचा क्रम कसा लावायचा हे बघूयात. कामाचा क्रम योग्य घेतल्यास काम लवकर व योग्य होते. कामाचा क्रम योग्य असल्याने एकच काम पुन्हा पुन्हा करावे लागत नाही. त्यामुळे वेळ व श्रमाची बचत होते. उदाहरणार्थ, स्वयंपाक करताना सुरुवातीला वरण भात वेगळे शिजविणे, भाजी चिरून फोडणी घालणे, कणिक भिजविणे, कणिक मुरेपर्यंत थांबणे व थोड्या वेळाने पोळ्या करणे यापेक्षा स्वयंपाकाची पूर्वतयारी करावी आणि कणिक भिजवून ठेवून नंतर भाजी चिरणे, कुकर लावणे, भाजीला फोडणी घालणे व शेवटी पोळ्या करणे असा क्रम ठेवल्यास स्वयंपाक कमी वेळेत होतो. तसेच प्रथम आंघोळ करून नंतर कपडे धुतल्यास कपडे ओले होऊन ते बदलावे लागतात. त्याऐवजी आंघोळ करण्यापूर्वी अतिरिक्त कपडे धुवून नंतर आंघोळ करणे, स्वतःचे कपडे बाथरूममध्येच धुतले तर वेळ व श्रमाची बचत होते. घरातील अनेक कार्ये परस्पर संबंधित असतात. त्यांचा क्रम योग्य केल्यास गृहिणीच्या बऱ्याच हालचाली कमी होतात व काम लवकर पूर्ण होऊन गृहिणीला स्वतःचे छंद जोपासण्याकरिता फावला वेळ मिळू शकतो. आता आपण कामाचे एकत्रीकरण कसे करावे हे जाणून घेऊयात. एकच काम वारंवार करण्यापेक्षा त्या कामाचे एकत्रीकरण केल्यास श्रम व वेळेची बचत होते. कामाचे एकत्रीकरण करण्यापूर्वी त्याची योजना करावी लागते. ज्या कामाचे एकत्रीकरण करणार आहे त्या कामामध्ये परस्पर संबंध असणे आवश्यक असते. कोणतेही काम वारंवार न करता दिवसातून 1-2दा किंवा आठवड्यातून 1-2दा करणे म्हणजेच कामाचे एकत्रीकरण होय. उदाहरणार्थ, भांडे धुणे. थोडे थोडे भांडे वारंवार घासण्यापेक्षा सकाळी व संध्याकाळी अनेक असे 2 वेळा घासणे. सकाळी कुकर लावताना दुपारच्या नाश्त्याकरिता बटाटे वाफवून ठेवणे याला कामाचे एकत्रीकरण म्हणता येईल. त्यामुळे दररोज भाजी विकत आणण्यापेक्षा किंवा लसूण पाकळ्या निवडून मिक्सरमध्ये बारीक करून ठेवणे, अद्रकची पेस्ट करून ठेवणे याला आपण कामाचे एकत्रीकरण म्हणू. दररोज ह्या गोष्टींसाठी वेळ देण्यापेक्षा एकदाच त्याची व्यवस्था करून ठेवली तर वेळेची व श्रमाची बचत होते. त्याचबरोबर डाव्या हाताचा उपयोग केल्याने देखील कार्यसरलीकरण साधता येतं. व्यक्ती ही बहुधा उजव्या हाताने काम करीत असते. याला फक्त डावखुऱ्या व्यक्ती अपवाद आहेत. इतर व्यक्तींना डाव्या हाताने काम करणे जमत नाही, परंतु एकाच हाताने सतत काम केल्यामुळे हाताच्या स्नायूंना थकवा येतो, कामाचा वेग मंदावतो. त्यामुळे काम निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकत नाही. मधून डाव्या हाताचा वापर केल्यास उजव्या हाताला विश्रांती मिळते. उजवा हात पूर्ववत होऊन अधिक जोमाने काम करू शकतो. म्हणून डाव्या हाताचा उपयोग करणं महत्त्वाचं आहे. कामामध्ये लय जर साधली तर लयीने देखील कार्यसरलीकरण साध्य होतं. नवीन काम प्रथमच करताना होणाऱ्या विविध हालचालीपेक्षा कोणतेही काम वारंवार व सतत केल्याने होणाऱ्या हालचालीमुळे सामान्यतः कमी थकवा येतो. काम वारंवार केल्याने त्यामध्ये विशिष्ट गती प्राप्त होते व यालाच कामातील लय असं म्हणतात. त्यानंतर कामाचा शेवट होत असताना नवीन कामाची सुरुवात होत असते. एका कामातून सहजपणे दुसऱ्या कामामध्ये जाता येते. अशा हालचालीमुळे श्रम व वेळेची निश्चितच बचत होते, परंतु त्याकरिता कामामध्ये लय असणं आवश्यक आहे. भांडे घासताना प्रथम एकाच प्रकारचे छोटे छोटे भांडे आधी घासावेत. चमचे वगैरे आधी घासून घ्यावेत, छोट्या वाट्या घासून घ्याव्यात, नंतर सर्व ताटे घासावीत आणि नंतर पातेले वगैरे घासावे आणि शेवटी तवा. अशा पद्धतीने कामातील लय ठेवल्यास काम लवकर होते. आता आपण शरीराची स्थिती याविषयी जाणून घेऊयात. काम करताना शरीरावर किंवा मनावर कोणत्याही प्रकारचा ताण असला तर गैरसोय होते व लवकर थकवा येतो. प्रत्येक व्यक्तीची शरीराची नैसर्गिक ठेवण असते. कोणतेही काम करताना व्यक्तीच्या शारीरिक ठेवणीचा विचार करावा लागतो. स्वयंपाक करताना ओट्याची उंची गृहिणीच्या उंचीनुसार योग्य असावी. गृहिणी ठेंगणी असल्यास ओटा उंच असेल तर पाय व मान ताणल्या जाऊन अधिक थकवा येतो. तसेच फरशी पुसताना वाकून पुसणे, कपडे धुताना गोटा खूप ठेंगणा असल्यास वाकून कपडे धुवावे लागतात. त्याचबरोबर गुरुत्वाकर्षणाचा वापर
केल्याने देखील कार्य सरलीकरण साध्य होतं. निसर्गातील गुरुत्वाकर्षण शक्तीचा वापर करीत असताना व्यक्ती कामाची दिशा वरून खाली असावी. घराची स्वच्छता करताना भिंत खालून वर स्वच्छ करीत नेल्यास वरच्या भिंतीचा कचरा परत खाली येतो. त्यामुळे आधी वरची भिंत स्वच्छ करावी व नंतर खालची भिंत. भाजी चिरताना हातातल्या हातात खालून वर चिरण्याऐवजी वरून खाली चिरावी. त्यानंतर कामाच्या मार्गात परिवर्तन. हे कसं साध्य करायचं? चालण्याच्या हालचाली कमी होतील असा दृष्टिकोन ठेवून कामाचा मार्ग निश्चित करावा. कोणतेही काम करण्याकरता अनेक वस्तूची गरज असते. या वस्तू जर दूर ठेवल्या असतील तर त्या जमा करण्याकरिता बरेच अंतर चालावे लागते. त्यामुळे शरीराच्या अनावश्यक हालचाली होतात. त्यामुळे वेळ व शक्तीचा अपव्यय होतो. अशा वेळी काम करण्यापूर्वी काम करण्याकरिता लागणाऱ्या सर्व वस्तू एकाच ताटात ठेवून घेतल्यास अधिकच्या फेऱ्या वाचतात आणि वेळ व श्रमाची बचत होते. त्यानंतर कौशल्य संपादन केल्याने देखील कामातील कौशल्य संपादन याने देखील काम सुकर होते. याचाच अर्थ असा की कोणत्याही कार्यात कौशल्य प्राप्त करण्याकरिता 3 पायऱ्यांमधून जावं लागतं. कार्यपद्धतीचा विकास करणे, कार्य गैरसोयीचे परंतु सहज जमणे, कार्यकौशल्यपूर्ण व मोकळेपणाने करणे. हे कौशल्य कामातील संपादन करण्याकरता लागणारा वेळ व शक्ती यावर परिणाम करतं. परंतु कोणत्याही कौशल्य मिळविण्याकरता व्यक्तीची प्रवृत्ती, आवड निवड, चिकाटी, कल्पनाशक्ती या गुणांची गरज असते. अशा रीतीने आपण प्रथम श्रेणीचे परिवर्तन पाहिलेले आहे. यानंतर आपण द्वितीय श्रेणीचे परिवर्तन आणि तृतीय श्रेणीचे परिवर्तन हे नंतर आपण पुढच्या तासिकेत आपण हे जाणून घेऊयात. धन्यवाद.